नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे हनुमान जयंती, तसेच मग आज गुरुवार पण आहे. हनुमान जयंती असल्यानिमित्तामुळे आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच सेवा उपाय करत असतो. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे, आपल्या मुलांची, आपल्या घरातील जे पण काही संकटे आहेत ते दूर व्हावे म्हणून आपण पौर्णिमा असेल त्यावेळेस पण उपाय करत असतो. पण हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी घरातून काही वस्तू फेकायच्या आहेत, म्हणजेच की आपल्या मुलांचे संकटे विघ्न दूर होण्यासाठी. बऱ्याच वेळा आपण अशा काही वस्तू आहेत की त्या आपण बाहेर फेकत असतो, ज्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण हीच माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आपण काही ना काहीतरी उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो. तर आता पौर्णिमेच्या दिवशी म्हणा किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी आपण जे पण काय उपाय सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलांवरती काही ना काही जे विघ्न असतात, सतत विघ्न येत असतात. लहान मुलगा असो किंवा मोठा असो, सतत कोणतं ना कोणतं संकट त्या मुलावरती येत असेल तर मग मुलांवरून काही वस्तू आपल्याला उतरवून टाकायचे आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं की पौर्णिमेच्या दिवशी जी चैत्र पौर्णिमा असते, तर या महिन्यातील चैत्र पौर्णिमेला म्हणजेच की आज गुरुवार आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला महत्त्व दिलं जातं. पण प्रत्येकांना तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करत असतील त्यावेळेस मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. असे स्नान केल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचे जे पण काही दोष असतील तर ते दोष दूर होतात. आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की गव्हाच्या पिठाचा आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला, आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग आपल्याला दिवा लावायचा आहे. आता त्यामध्ये तेल आपल्याला टाकायचं आहे आणि 2 लवंग, एक वेलची टाकून मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि मग हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. तर डाव्या किंवा उजव्या बाजूला मग हा जो दिवा आहे तर तो दरवाजाच्या ठेवायचा आहे. जरी दिवा हवेमुळं विझला तरी पण परत दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा बनवतानाच आपल्याला असा बनवायचा आहे की त्यामध्ये 2-3 तास हा दिवा एवढा चालला पाहिजे, म्हणजे की त्यात एवढं तेल बसेल असा दिवा आपल्याला बनवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला हा जो दिवा आहे तर त्या दिव्याचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आपण जे साहित्य टाकलं होतं तर ते साहित्य म्हणजेच की विलायची म्हणा किंवा लवंग, ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे. आणि दिव्याखाली जे तांदूळ आहेत आणि जो दिवा आहे तर तो एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून पक्षी म्हणा किंवा मग कीटक वगैरे खाऊन घेतील आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, घरातील दारिद्र्य पण दूर होत असते. म्हणून मग आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा कायम राहत असते. तर हा उपाय आपल्याला, तुम्हाला जर ही जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेच्या संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला करायला शक्य नाही झालं तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असेल त्या पौर्णिमेला पण तुम्ही हा उपाय करू शकता. बऱ्याच वेळा आपण जे सेवा उपाय करत असतो तर त्यावेळेस मग पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा एक जर उपाय केलात संध्याकाळच्या वेळेस तरी तो अत्यंत प्रभावी ठरतो. तर आपल्याला मुलांवरून ज्या वस्तू उतरवून टाकायच्या आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे, हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर ते तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही करू शकता. थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला आणि 2 लवंग घ्यायचे आहेत, 2 वेलची घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला घेऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे. किंवा मग तुम्ही एका प्लेटमध्ये पण ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या घेऊ शकता. त्यामध्ये काय काय घ्यायचं आहे, 2 लवंग घ्यायचे आहेत, 2 वेलची घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी. तर ह्या सगळ्या वस्तू एकत्र करून एका प्लेटात घ्यायच्या आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला या वस्तू उतरवायच्या आहेत. आता सगळ्यात अगोदर तुम्ही मोठ्या व्यक्तींवरून उतरवायचं किंवा लहान मुलांवरून, तर तशा पद्धतीने मग तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे. उतरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम असा मंत्र म्हणायचा आहे. आणि उतारा उतरवताना ती व्यक्ती कोणाशीही बोलू नये, म्हणजेच की जी व्यक्ती उतारा उतरवणार आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून
तो उतारा उतरवत असताना चुकूनही कोणासोबत बोलले नाही पाहिजे. तर 7 वेळा हा उतारा जो आहे तर तो 7 वेळा आपल्याला उतरवून घ्यायचा आहे. आणि घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला हे दक्षिण दिशेकडे या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकायच्या आहेत. आणि ज्यावेळेस आपण बाहेर येत असताना चुकूनही मागे वळून बघू नये, कारण की ती जी नकारात्मकता असते त्यामध्ये तर ती पुन्हा आपल्या घरामध्ये येते. आल्यानंतर बाहेरच, म्हणजेच की ज्यावेळेस आपण या वस्तू बाहेर फेकायला जाणार आहे, जाताना पण मागे वळून नाही बघायचं आणि घरी येत असताना पण मागे वळून बघायचं नाही. आणि ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करणार असाल त्यावेळेस घराच्या बाहेरच मग हातपाय धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. मगच आपण घरात येऊ शकता. तर आपल्या घरामध्ये जे दोष असतील, इडापिडा असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांवरती सतत काही ना काही विघ्न येत असतील, संकटे येत असतील, तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या मुलांच्या हळूहळू दूर होण्यासाठी मदत होत असते. म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी असे उपाय जे आहेत तर ते करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे. तर त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, एक नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे. ते पण पाणी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आणि तो देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि नंतर तो नारळ जो आहे तर तो स्वतःवरून, म्हणजे हा उपाय स्वतःसाठी करायचा आहे, 7 वेळा उतरवायचा आहे. जी व्यक्ती हा उपाय करणार असेल त्यावेळेस स्वतःवरून उतरवायचा आहे. आणि नंतर मग उतरवून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तर तो नारळ खाली न ठेवता तो नारळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे हा नारळ अर्पण करायचा आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, अर्पण करायचं आहे किंवा मग नारळ तुम्ही चुकूनही फोडायचा नाही, अर्पणच करायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही मंदिरामध्ये गेल्यानंतर नारळ जो आहे तर तो फोडला जातो, पण हा उतारा केलेला नारळ जो आहे तर तो मंदिरामध्ये फोडायचा नाही, फक्त मारुतीला अर्पण करायचं आहे. जात असताना कोणाशीही बोलायचं नाही किंवा मंदिरामध्ये बसून तुम्ही हनुमान चालीसा पठण करायचं आहे. आणि घरी येत असताना पण मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे. हनुमान चालीसा तुम्हाला पठण करायला शक्य नसेल तर तुम्ही हनुमान चालीसा श्रवण पण करू शकता किंवा मग तुम्ही जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा पण तुम्ही जप करू शकता. आता हा उपाय जो आहे तर हा स्वतःसाठीच हा उपाय करायचा आहे. दुसऱ्यांसाठी जर हा उपाय करायचा असेल तर हा उपाय दुसऱ्यांसाठी करता येणार नाही. त्यावेळेस मग महिला असतील तर महिलांनी मग काय करायचं आहे, स्वतःसाठीच हा उपाय करायचा आहे. घरातील इतर व्यक्तींसाठी हा जो नारळाचा उपाय आहे तर तो करता येणार नाही. आणि घरामध्ये जर सुतक असेल, विटाळ असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही इतर पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग घरामध्ये जर सुतक नसेल तरच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये गर्भवती महिला असेल आणि मग त्यावेळेस आपण जर असे काही उपाय केले तर त्यावेळेस घरामध्ये काही ना काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायचं आहे आणि चुकूनही आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडतील त्या आपल्याला चुका करायच्या नाहीत. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय राम श्रीराम हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.